पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण समोर आलंय। 22 वर्षीय विवाहितेची एका महिन्याभरापूर्वी आत्महत्या। सासरी छळ केलाय। मुलीची आत्महत्या नाही तर हत्या माहेरच्यांचा आरोप आहे। मृत महिलेचा पती आणि नणंदेविरोधात हुंडाबळीचा गुन्हा। हगवणे कुटुंबाचे बँकेतील लॉकर सील। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाचे बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी अलिशान फोर्ड एंडोवर कार सुशील हगवणेच्या नावावर तर बलेनो आशिष शिंदे तर थार संकेत चौधरीच्या नावावर असल्याची माहिती। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्यात तर बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानं निलेशवर गुन्हा दाखल। हुंडाबळी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ। हगवणे प्रकरणात अजित पवारांना ओढू नये। मी गेलेल्या एका लग्नात नवरीच पळून गेली, मग काय करणार? अशा प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींना आणलं गेलं नाही पाहिजे। माजी खासदार सुजय विखे यांचं वक्तव्य। मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवलाय। मयुरीची नोव्हेंबर 2024 मध्ये हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार। निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आहे। वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवलाय। पोलीस उपायुक्त कदमांची माहिती आहे। हगवणेवर 17 मेला गुन्हा दाखल होताच पोलीस फार्म हाऊसवर फोटो समोर आले। हगवणे दुसऱ्या दिवशी मावळमध्ये बंडू फाटक यांच्या पवनानगर इथल्या फार्म हाऊसवर थांबला होता। पोलीस येण्याआधीच राजेंद्र हगवणे फरार झाला। मनसेसोबत युतीसाठी आमच्याकडून अडथळा नाही। एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर राऊतांचं वक्तव्य। मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागत। राज ठाकरे उद्धव ठाकरे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती करण्याची शक्यता। मुनगंटीवारांचं वक्तव्य। तर मुनगंटीवार जे बोलत आहेत त्यांचं स्वागत। राऊतांचं उत्तर। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर ठाम। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचं वक्तव्य। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापूर येईल हा महाराष्ट्र सरकारचा दावा खोटा आहे। कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार गोविंद काळजोर यांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। पाटणकरांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची आणि फडणवीसांची भेट घेतली। सत्यजित पाटणकर विक्रमसिंह पाटणकरांचे चिरंजीव आहेत। एनडीएच्या बैठकीत पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएमधील घटक पक्षांची बैठक। पाकच्या कुरापती थांबत नाहीयेत तोपर्यंत सिंधू करार स्थगितच राहील। भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला खडेबोल सुनावले। त्या महिलांमध्ये धाडस नव्हतं म्हणून हात जोडत होत्या। पहलगाम हल्ल्यावरून भाजपचे नेते रामचंद्रन जांगर यांचं वादग्रस्त विधान। जांगरांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। कराडला जेलमध्ये कपात चहा मिळतो मी पाहिलंय। वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये चपात्या देखील मिळायच्या। बडतर्फ PSI रणजित कासलेचा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेडच्या दौऱ्यावर। भाजपच्या वतीनं शंखनाद सभेची तयारी। तर पावसाचा अंदाज पाहता वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी। मान्सूनपूर्व पावसातच पुण्यामधील रस्त्यांची दुरवस्था। स्वाभिमानी ब्रिगेड आक्रमक। रस्त्यावरील दबक्यामध्ये कागदी होड्या सोडून स्वाभिमानी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। जळगावच्या यावलमध्ये अतिक्रमणधारकांना नगरपालिकेकडून नोटीस तर अतिक्रमण काढण्याला मात्र व्यावसायिकांचा विरोध आहे। पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण मोहिमेला स्थगिती देण्याची व्यावसायिकांची मागणी। सोलापूरच्या माढ्यातील विवाहितेला अमानुष मारहाण प्रकरणात वकील दिरासह 4 जण पसार आहेत। 10 दिवस उलटून देखील आरोपी मोकाटच। मुंबईतून लवकरच कोकणात समुद्रमार्गे जाण्यासाठी रोरो सेवा सुरू होणार आहे। पर्यटक किंवा चाकरमानी आपली गाडी थेट समुद्रमार्गे कोकणात पोहोचतील। मुंबई ते मालवण रोरो बोटीची चाचणी उद्यापासून सुरू होईल। मुंबईतील विक्रोळीच्या पूर्व पश्चिम उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात तर पुढील काही दिवसात पुलाचं उद्घाटन होईल।
ठाण्यातील भिवंडीवाडा मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, 4 ते 5 किलोमीटर लांब रांगा. लातूरच्या अवलकोंडामध्ये ट्रॅक्टरच्या धडकेत 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू. घटनेत ट्रॅक्टरचा चालक फरार. उदगीर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावर ओळख. रत्नागिरीतील मुलीला पडली महाग. इचलकरंजीमधल्या सूरज शेखनं सोशल मीडियावर ओळख वाढवत मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय. आरोपी सूरज शेखला कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. शिर्डीमधून सराफ व्यवसायाचे व्यापाराचे चोरी झालेले 3.25 कोटींचा ऐवजापैकी 2.5 कोटीचं सोनं LCVनं जप्त केलंय. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अकोल्यातल्या अकोटमधील मुंडगावमध्ये घराला आग लागून बाप लेक गंभीर जखमी झालेत. बागीमध्ये बाप लेक गंभीररित्या भाजलेत. दोघांवर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगरच्या बहुप्रतीक्षित निळवंडे या धरणाचं काम अंतिम टप्प्यात. तर कालव्यातून सोडलेलं पाणी दुष्काळग्रस्त गावोगावी पोहोचलंय. दुष्काळग्रस्त भाग आनंदाचं वातावरण. मान्सून महाराष्ट्रात दाखल. राज्यासाठी आनंदाची बातमी आहे. 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा. राज्यातील काही भागामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. तर रत्नागिरी, सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पाऊस. उत्तर पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा. संपूर्ण परिसराला मुसळधार पावसानं झोडपलाय. शेतांना तळाचं स्वरूप. पुण्याच्या शिरूर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा. जोरदार पावसाचा पशुपक्ष्यांनाही फटका. पुण्याच्या दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली या महामार्गावर पाणीच पाणी. मनमाड सांगली महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची तारांबळ. मागच्या 4 दिवसांपासून पुण्यातल्या दौंड तालुक्याला पावसानं झोडपलेलं आहे. तर ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं काही गावातील ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बीडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची तारांबळ. पावसापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वारांकडून आडोशाचा आधार. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा धुमाकूळ. पिंपळगाव मध्ये जनावरांचा गोठा उडून गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान. तर जनावरांसाठी साठवलेला चारा आणि खाद्य भिजून खराब झालंय. मुंबई आणि ठाणे परिसरात सकाळपासून पाऊस. तर पूर्व द्रुतगती मार्गावर धुक्याची चादर. मुंबईत रात्रीपासूनच संततधार पाऊस. तर JJ ब्रिज रस्त्याच्या कडेला पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतूक मंदावली होती. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क जलमय. मैदान चिखलमय असून सखल भागात पाणी साचलंय. राजधानी दिल्लीमध्ये पाऊस. अनेक रस्ते जलमय. वाहतुकीचा वेग मंदावलाय. दिल्लीत मुसळधार पावसामुळे विमानांच्या 100 फेऱ्या रद्द. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझड. दिल्लीला आज रेड अलर्ट. अकोला जिल्ह्याला बुधवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. तर आज आणि उद्या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. तर शेतकऱ्यांच्या गोठ्यात पाणी शिरलंय. पुलावर देखील पाणीच पाणी. भंडारात मान्सूनच्या पावसामुळे धान पिकाचं नुकसान भरपाई देण्याची मागणी. मुसळधार पावसामुळे बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 2 सेंटीमीटरनं वाढली आहे. याआधी धरणात केवळ 8.50% पाणी साठा शिल्लक. सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट. तर 4 दिवसांपासून पावसाचा थैमान. पावसामुळे महावितरण आणि काही घरांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर.
मासेमारी बंद, मच्छीमारी नौका आणल्यात किनाऱ्यावर. 31 मे पर्यंत चालणारी मासेमारी आधीच बंद. जालन्याच्या बदनापूरमधील धामणगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट उडाले आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान. लातूरात मुसळधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. कांद्याची नासाडी झाल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगावमध्ये पावसामुळे शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा 60 ते 70% सडलाय. शेतकरी संकटात. बारामतीच्या मळ्यामध्ये जोरदार पावसाचा कलिंगड पिकाला फटका. पावसामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. डोळ्यासमोर कलिंगड पाण्यावर तरंगू लागल्यानं शेतकरी हतबल. बीडच्या आष्टी तालुक्यात पावसात कांदे वाहून गेल्यानं चिमुकल्या मुलीच्या डोळ्यात अश्रू. मुसळधार पावसामुळे बळीराजा संकटात. रत्नागिरीमध्ये पावसामुळे मच्छीमारी हंगाम संपण्यापूर्वीच मच्छीमारीला ब्रेक. जिल्ह्यातील शेकडो मत्स्यमारी नौका बंदरामध्ये दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. पावसामुळेच महावितरणचं 50 लाख रुपयांचं नुकसान. साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाची संततधार. पावसानं ओझरडे धबधबा वाहू लागलाय. नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं उन्हाळी मका पिकाचं नुकसान. भाजलेल्या मक्याला कोंब फुटलेत. बीडच्या वडगावमध्ये मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचे कांदे शेतातच सडले. शेतातील कांदे बाहेर न काढता आल्यानं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्याला फटका. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात 3000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान. पुणे शहरात पावसामुळे वातावरणात गारवा. शहरातील तापमानामध्ये 5 अंशांची घसरण. पुण्याला पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट. पुणे शहरात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पुरवठ्याबाबत आता तक्रारींमध्ये घट झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील पाण्याचे टँकर संख्या कमी. चार 5 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झाली. मान्सून दाखल होण्यापूर्वीच उजनी धरणाचा पाणीसाठा 3 TMCनं वाढला आहे. जळगावमध्ये महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन. चंद्रपूरच्या महाकाली मंदिरात पोलिसांची मॉक ड्रिल तर दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी पोलिसांची प्रात्यक्षिकं. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण. राजकीय वादातून मारहाण झाल्याचा आरोप. इंदापूरमध्ये हलगर्जीपणा. पिस्तूल हाताळली. 1 जण जखमी. इंदापूरच्या सराटी इथली जगदाळे फार्म परिसरातली घटना आहे. राज्यातल्या धरणांनी तळ गाठलाय. पाणीसाठा अवघ्या 28%वर. कोयना धरणामध्ये फक्त 19% पाणीसाठा. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा अवघा 16%वर. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रींकडून अंबाझरी धरण बळकटीकरण कामाची पाहणी. येत्या 5 जूनपर्यंत बांधकाम मलबा उचलून स्वच्छतेची कामं पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. पावसामुळे नव्यानं बांधलेल्या विहिरीचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे कडे विहिरीमध्ये कोसळले आणि नाशिकच्या निफाड तालुक्यात मरगोई खुर्द इथली घटना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. महामार्गावर खड्डा पडल्यानं अपघाताची शक्यता. रात्री झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर आष्टी महामार्गावरील पूल खचलाय. पर्यायी वाहतुकीसाठी बनवण्यात आलेला पूल खचल्यानं वाहतूक ठप्प. उल्हासनगरमध्ये 2.5 वर्षे चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार तर समर कॅम्पमधील डान्स टीचरचं दुष्कृत्य आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या. जळगावच्या चोपडा शहरातील हत्येचा पोलिसांकडून उलगडा. अवघ्या 4 तासात आरोपीला अटक. चोपडा तालुक्यामधल्या गोरगावले या रोडवरून केली अटक.